काल एकनाथ भाऊ खडसे हे शिवस्वराज्य यात्रेला निमित्ताने उपस्थित होते। खरं तर त्यांनी गिरीश महाजन यांच्यावरती अतिशय खालच्या पातळीची टीका जी आहे ती त्या संपूर्ण सभेमध्ये केलेली पाहायला मिळते। गिरीश महाजन एकनाथ खडसे यांचा पक्षप्रवेश जो आहे तो भाजपमध्ये होणार होता आणि मला भाजपकडनं केंद्रीय नेतृत्वाकडनं स्वतःहून ऑफर होती असं त्यांचं म्हणणं होतं। बघा, इतक्या खालच्या पातळीवर आणि हीन दर्जाचे आरोप करून सवंग लोकप्रियता मिळावी म्हणून ते असं कायम करत असतात, चर्चेत राहावं म्हणून करत असतात। त्यांचं ज्याला म्हणतो की आमच्याकडे एक म्हण आहे, वय झालं पण सोय आली नाही। आता कुठल्या वयात आपण काय बोलावं, कुठे बोलावं याचं तारतम्य त्यांनी ठेवलं पाहिजे। परंतु त्यांची ती उद्विग्नता स्वाभाविक आहे की ते अनेक ठिकाणी हातपाय मारताय, पण त्यांना कुठेच काही प्रयत्न येत नाही। मतदारसंघामध्ये खूप दयनीय अवस्था आहे। ते कधी विकासावर बोलत नाही। 30 वर्षे ते त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं। त्या परिसरातले आजही प्रश्न कसे आहेत तुम्ही तिथे जाऊन बघा, तिथली शासकीय कार्यालय बघा, तिथले रस्ते बघा, तिथल्या सगळ्या व्यवस्था बघा। आज लोक त्यांना का नाकारताय, जनता का कुठे स्वीकारत नाहीये। अगदी ग्रामपंचायत पासून तर दूध संघ, जिल्हा बँक पासून सगळ्या ठिकाणी त्यांना सबसेल नाकारताय। अपक्ष माणसाने त्यांना तिथे पराभव केला। म्हणजे मला असं वाटतं की ज्या लोकांना पब्लिकमध्ये व्हायच नाही त्या लोकांना आपण उत्तर काय द्यायचं, त्यांना काय बोलायचं बोलू द्या। जनता सुज्ञ आहे, जनता हुशार आहे, जनतेला योग्य पद्धतीने कळतं। मला असं वाटतंय की म्हणजे त्यांचं वय झालंय, म्हणजे आमच्याकडे म्हणतो की बुडा सटिया गया आहे, फार जास्त वेळ देण्याची गरज नाही। परंतु खोपडेंचा देखील पक्षप्रवेश झालेला आहे। जे खोपडे तुमच्या पक्षामध्ये भाजपमध्ये त्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून अनेक वर्ष काम केलेलं आहे। जामनेरमधनं त्यांनी गिरीश भाऊंना निवडणुकीमध्ये अनेक वेळा मदत केलेली आहे। अशा व्यक्तीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडनं गळाला लावण्यात आलं। बघा, आमच्याकडे ही भारतीय जनता पार्टी ही केडर बेस पार्टी आहे। माझ्यासारख्या नवख्या तरुणाला तिकीट दिलं, तिथं मला आमदार केलं, तिथं कोणी कुठे गेलं। आज बघा, तिथले माजी खासदार गेले, आमदार गेलेत, 2.5 लाख मतांनी पराभव झाला तिथल्या जागांचा लोकसभेचा। तिथं कोणी व्यक्ती गेला म्हणून पार्टीचं केडर जात नाही। तिथं उद्या उठून त्या भारतीय जनता पार्टीमध्ये कुणीही गेलं, कोणी असलं नसलं त्याचा फार काय फरक पडत नाही। नेता हा एक लिडरशिपसाठी एक प्रातिनिधिक असतो, परंतु केडर हे खूप महत्वाचं आहे। केडर हे लीडर सोबत कधीही जात नाही, केडर हे पक्षासोबत राहतं। जे कोणी गेले असेल त्यांच्या महत्वाकांक्षा असतील, येणाऱ्या काळात ते ज्या इलेक्शनला सामोरं जातील जनता त्यांना योग्य पद्धतीने जे काय आहे त्यांचं मूल्यमापन करेल। गिरीश भाऊंचा उल्लेख संकटमोचन असा होतो, त्यात संकटमोचकांना कुठेतरी संकटात आणण्याचं, अडचणीत आणण्याचं काम आता महाविकास आघाडीकडनं होतंय का, त्यांना घेरलं जातंय? बघा, जे लोक स्वतः मतदारसंघात निवडून येत नाही त्यांच्या मतदारसंघात जाऊन भाषणं कोणी केली? गुलाबराव देवकर साहेब ते पराभव झालेले, सतीश अण्णा पाटील ते पराभूत झालेले, खडसे साहेब ते पराभूत झालेले। हे सगळे लोक जनतेतनं निवडून येत नाही आणि असं कोणाच्या ठिकाणी टीका टिप्पणी करून असं निवडून येणार आहे का? अरे लोकांमध्ये जगेलं पाहिजे। आता गिरीश महाजन साहेब 5-5, 6-6 वेळेस आमदार झाले, ते लोकांमध्ये राहतात आणि याचं मूल्यमापन स्टेजवर बोलून भंपकबाजी करून होणार नाही। यांचा बाकीच्यांची काय बोलावं, आता यांचा दिवस रात्री उशिरापर्यंत संपत नाही आणि सकाळ यांची उगत नाही अशी परिस्थिती आहे। अशा लोकांवर वेळ देण्यात फार मला अर्थ वाटत नाही आहे। विकासावर काहीतरी चर्चा करा, त्यावर मला विचारलं तर बरं होईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।